नमस्कार. आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण दोन मोठ्या आणि अ, विकसनशील अर्थव्यवस्थांचा आढावा घेणार आहोत. भारत आणि ब्राझील. नमस्कार. आपल्याकडे या दोन देशांच्या अर्थव्यवस्था आणि व्यवसायांची तुलना करणारी काही भौगोलिक माहिती आणि आकडेवारी आहे. हो. आपला उद्देश या माहितीतून दोन्ही देशांच्या आर्थिक संरचनेतील साम्य आणि फरक शोधून काढणं हा आहे. चला हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. हो, आणि ही तुलना खूपच मनोरंजक आहे. म्हणजे दोन्ही देश विकसनशील असले तरी त्यांच्या विकासाचे मार्ग आणि आर्थिक प्राधान्यक्रम खूप वेगवेगळे आहेत. बरोबर. आणि या आकडेवारीतून आपल्याला त्यामागची कारणं समजून घेण्यास मदत होईल. चला तर मग सुरुवातीला दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या प्रकाराबद्दल बोलूया. दिलेल्या माहितीनुसार भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. म्हणजे इथे खासगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व आहे. अगदी बरोबर. उदाहरणार्थ बँकिंग, रेल्वे, विमान वाहतूक, दूरसंचार. दूरसंचार यांसारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये दोन्ही प्रकारची मालकी दिसते. म्हणजे यातून असं दिसतं की सरकार आणि खासगी उद्योग दोघेही आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावत आहेत. हो, पण इथे छोटा फरक आहे. भारतात सरकारी कंपन्यांचा उद्देश अनेकदा सामाजिक कल्याण आणि रोजगार निर्मिती असतो. ब्राझीलमध्ये नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण ठेवण्यावर जास्त भर दिला जातो. अच्छा, आता जरा आकडेवारीकडे वळूया. आपल्याकडे 1960 ते 2016 पर्यंतच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा म्हणजे GNPचा आलेख आहे. यात स्पष्ट दिसतंय की 2016 मध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा खूप जास्त होतं. पण मग ते एक प्रश्न आहे, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी का आहे? आणि इथेच लोकसंख्येचा घटक महत्वाचा ठरतो. लोकसंख्या. हो, भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची प्रचंड लोकसंख्या त्या उत्पन्नावर अवलंबून आहे. म्हणजे ते उत्पन्न जास्त लोकांमध्ये विभागलं जातं. अगदी. त्यामुळे जेव्हा आपण एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागतो तेव्हा मिळणारं दरडोई उत्पन्न ते ब्राझीलपेक्षा कमी होतं. अच्छा. या उलट अमेरिकेसारख्या विकसित देशाचे दरडोई उत्पन्न खूप जास्त आहे, कारण त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न प्रचंड आहे आणि लोकसंख्या तुलनेने कमी आणि कुशल आहे. बरोबर. आता आपण अर्थव्यवस्थेच्या 3 मुख्य क्षेत्रांबद्दल बोलूया. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. हो. प्राथमिक म्हणजे शेती, खाणकाम, द्वितीयक म्हणजे उद्योग आणि तृतीयक म्हणजे सेवा. आपल्याकडे 2016ची आकडेवारी आहे आणि इथे तो खूप मोठा फरक दिसतोय. हो ना. ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात म्हणजे GDP मध्ये तृतीयक म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा तब्बल 67%. 67%. आणि भारतात हा वाटा 57% आहे. पण या उलट भारतात प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकांची टक्केवारी ती 48.8% आहे. हो. आणि ब्राझीलमध्ये फक्त 10%. याचा नेमका अर्थ काय होतो? यातच दोन्ही अर्थव्यवस्थांमधला मूलभूत फरक दडलेला आहे. ब्राझीलची अर्थव्यवस्था ही सेवा क्षेत्रावर जास्त अवलंबून आहे. म्हणजे सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी. बरोबर. तर भारताच्या GDP मध्ये शेतीचा वाटा कमी असला तरी देशातील जवळपास निम्म कार्यबल अजूनही शेती आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे. म्हणजे खूप जास्त लोक मिळून खूप कमी उत्पन्न तयार करत आहेत. अगदी. यावरून भारताच्या अर्थव्यवस्थेवर शेतीचा किती मोठा प्रभाव आहे हे लक्षात येतं. चला आता या प्राथमिक क्षेत्रांचा अधिक जवळून अभ्यास करूया. सुरुवात शेतीपासून करूया का? नक्कीच. ब्राझीलला तर जगाचा कॉफी पॉट म्हणतात. हो, कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत हा देश जगात अग्रेसर आहे. मिनास झेराईस आणि साओ पावलो या राज्यांमध्ये कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. हां, आणि याशिवाय मका, ऊस, कोको, केळी आणि संत्री ही देखील महत्वाची पिकं आहेत. त्यांची शेती ही व्यावसायिक आहे, म्हणजे निर्यातीसाठी केली जाते. आणि बाणताचं काय? भारतातील शेती मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे, म्हणजे स्वतःच्या गरजेसाठी उत्पादन घेतलं जातं. हो, भात, गहू, ज्वारी, बाजरी ही प्रमुख अन्नधान्य पिकं आहेत. पण चहा, ऊस, कापूस यांसारखी नगदी पिकळी आहेत. आणि विविध प्रकारची फळं व मसाल्याचे पदार्थही मोठ्या प्रमाणात पिकवले जातात. पण मूळ फरक हाच आहे की आपली शेती कुटुंबाचं पोट भरण्यावर जास्त केंद्रित आहे. आता खाणकाम पाहूया. हो. ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज, मँगनीज, बॉक्साईट यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे. पण देशाच्या अंतर्गत भागांमध्ये म्हणजे ॲमेझॉनच्या जंगलात तिथे घनदाट अरण्ये आणि दुर्गमतेमुळे खाणकामाचा विकास मर्यादित आहे. बरोबर. आणि भारतात छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. अच्छा. तिथे लोह खनिज आणि कोळशाचे मोठे साठे आहेत. याशिवाय आसाम आणि मुंबई हायमध्ये खनिज तेल मिळतं. आणि राजस्थानमध्ये
संगमरवर. हो, राजस्थानमध्ये संगमरवर सापडते. आणि मासेमारीबद्दल काय? दोन्ही देशांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. हो, पण इथेही एक गंमत आहे. ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीचा किनारा आहे आणि तिथे उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम होतो. त्यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यावर मासेमारी चांगली चालते. मग अडचण काय आहे? अडचण ही आहे की अंतर्गत भागात गोड्या पाण्यातील मासेमारी फारशी विकसित नाही. अच्छा. आणि भारताचं याबाबतीत उलट आहे का? अगदी. भारताला सुमारे 7,500 किलोमीटरचा किनारा लाभला आहे. इथे सागरी मासेमारी जी 40% आहे आणि गोड्या पाण्यातील मासेमारी जी 60% आहे. दोन्ही व्यवसाय महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्याकडे गोड्या पाण्यातील मासेमारी जास्त आहे. हो, कटला, रोहू, पापलेट, बोंबील यांसारखे मासे मोठ्या प्रमाणात पकडले जातात. नद्या आणि तलावांमधून. वाह, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात कितीतरी बारकावे आहेत. आता द्वितीय क्षेत्राकडे येऊया, म्हणजे उद्योगांकडे. हो, इंडस्ट्री. ब्राझीलमध्ये लोहा पोलाद, वाहन जोडणी, रासायनिक उत्पादन आणि साखर, सुती कापड यांसारखे परंपरागत उद्योग महत्वाचे आहेत. बरोबर. पण उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण आणि आग्नेय भागात जास्त आहे. म्हणजे देशभर सारखा विकास नाहीये. आणि भारतात? भारतात कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार उद्योगांचे वितरण झालं आहे. म्हणजे जसं की छोटा नागपूर पठाराजवळ धातू उद्योग. हो, आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेशात साखर उद्योग, पश्चिम बंगालमध्ये ताग उद्योग. सिमेंट, तेल शुद्धीकरण आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे उद्योग देशभरात विखुरलेले आहेत. अगदी. आता व्यापाराच्या बाबतीत पाहिलं तर दोन्ही देशांच्या आयात निर्यातीत फरक आहे. तो कसा? निर्यात बघूया. ब्राझील प्रामुख्याने काय निर्यात करतो तर लोह खनिज, कॉफी, साखर, संत्री म्हणजे कच्चा माल. आणि भारत? भारत चहा, मसाले, कातडी वस्तू, रेशीम कापड आणि आंबे निर्यात करतो म्हणजे प्रक्रिया केलेल्या वस्तू आणि सेवा. आणि आयात? दोन्ही देश काय आयात करतात? ब्राझील यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने आणि खनिज तेल आयात करतो. आणि भारताच्या आयातीत सुद्धा खनिज तेल म्हणजे पेट्रोलियम, मोती, मौल्यवान खडे आणि यंत्रसामग्री यांचा समावेश आहे. म्हणजे ऊर्जेसाठी दोन्ही देश आयातीवर अवलंबून आहेत. हो, ते एक मोठं साम्य आहे. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 2013 मध्ये भारताने ब्राझीलला केलेल्या निर्यातीपेक्षा आयातीचे मूल्य जास्त होते. हो, म्हणजे आपला व्यापार तोट्यात होता. पण त्यानंतर भारताच्या निर्यातीचे मूल्य सातत्याने आयातीपेक्षा जास्त राहिलं आहे. हे कसं झालं? यामध्ये ब्रिक्स सारख्या गटांमुळे हे संबंध अधिक घट्ट होत आहेत, हे एक महत्त्वाचं कारण आहे. अच्छा. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमध्ये माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आणि त्यामुळे आपली निर्यात वाढली. हो, आणि हा प्रवाह दुतर्फा आहे. ब्राझीलच्या कंपन्यांनीही भारतात गुंतवणूक केली आहे. तर एकंदरीत आज आपण पाहिलं की भारत आणि ब्राझील या दोन्ही विकसनशील अर्थव्यवस्था असल्या तरी त्यांच्यात किती वैविध्य आहे. खूप जास्त. एकीकडे ब्राझीलची अर्थव्यवस्था सेवा आणि निर्यातीवर अधिक केंद्रित आहे. तर दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा अजूनही शेती आणि त्यावर अवलंबून असलेला प्रचंड मानवी स्रोत आहे. दोन्ही देश प्रगती करत आहेत. हो, पण त्यांचे मार्ग, आव्हानं आणि संधी वेगवेगळ्या आहेत. त्यांची तुलना करणं हे केवळ आकडेवारीचं विश्लेषण नाही, तर विकासाच्या दोन भिन्न मॉडेल्सना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अगदी. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या माहितीमध्ये उल्लेख आहे की वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी प्रणाली ब्राझीलने 1984 मध्येच स्वीकारली होती. हो, खूप आधी. आणि भारताने ती 2017 मध्ये लागू केली. यावरून एक प्रश्न मनात येतो. एकाच प्रकारची करप्रणाली दोन वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांवर आणि विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काय परिणाम करू शकते? आणि महत्वाचं म्हणजे इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर ब्राझीलच्या जीएसटी प्रणालीकडून भारताला काय शिकता येईल? बरोबर. त्यांच्या चुकांपासून आपण काय शिकू शकतो? अगदी. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. नक्कीच. याच विचारासोबत आजची चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. नमस्कार. नमस्कार.